अम, असा विचार करा की आपण एका अशा वळणावर उभे आहोत जिथून पुढे मानवी बुद्धिमत्तेची मक्तेदारी संपणार आहे. आपण नेहमी स्वतःला या ग्रहावरील सर्वात प्रगत प्रजाती मानत आलो आहोत. हं, कारण साहजिकच आपल्याकडे विचार करण्याची, तर्क लावण्याची क्षमता आहे. पण आजच्या आपल्या या या सखोल चर्चेसाठी आपण जे सोर्सेस आणि रिसर्च पेपर्स एकत्र केलेत ना, ते एका वेगळ्याच वास्तवाची जाणीव करून देत आहेत. अगदी खरंय. हे पेपर्स अशा एका टेक्नॉलॉजीकडे बोट दाखवतायत जी केवळ माणसासारखा विचार करत नाही, तर माणसापेक्षा हजारो पटीने वेगाने आणि अचूक विचार करू लागलीय. आणि म्हणूनच आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआयच्या पुढच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत. हो, आणि आजची ही आपली चर्चा खूप महत्वाची ठरणार आहे. नक्कीच. आपण हे समजून घेणार आहोत की सध्याचे जे आपण नॅरो एआय पाहतोय आणि भविष्यातील आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणजे एजीआय यांच्यातील सीमारेषा कशी पुसट होत चाललीय. डीप लर्निंग नक्की कसं काम करतं. आणि मुख्य म्हणजे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार आहे. बरोबर. विशेषतः आपल्या मराठी तरुणांसाठी या ऑटोमेशनच्या लाटेत नोकऱ्यांच्या आणि व्यवसायाच्या काय नवीन संधी आहेत हे शोधणं हे आपल्या या डीप डाईव्हचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि या सोर्सेसचा अभ्यास करताना सर्वात लक्षवेधी बाब जी समोर येते ती म्हणजे या बदलाचा वेग. बघा, आपण औद्योगिक क्रांती पाहिली, त्यानंतर कॉम्प्युटर आणि इंटरनेटची क्रांती अनुभवली. हो, पण त्यांना वेळ लागला होता. अगदी बरोबर. त्या क्रांतींना स्थिरस्थावर होण्यासाठी दशकांचा वेळ लागला होता. पण एआयच्या बाबतीत हा वेग, काय म्हणतो आपण त्याला, एक्सपोनेन्शियल आहे. आजची आपली चर्चा केवळ मशीन माणसाची जागा घेईल का एवढ्यापुरती मर्यादित नाहीये. आपण त्या मेकॅनिझमच्या खोलात जाणार आहोत, ज्यामुळे एक सिलिकॉनची चिप मानवी मेंदूच्या कोट्यावधी न्यूरॉन्सना थेट टक्कर देत आहे. आणि म्हणूनच आपण त्या बेसिक गोष्टींवर वेळ नाही घालवणार की व्हॉइस असिस्टंट्स कसे काम करतात किंवा चॅटबॉट्स काय असतात हे आपल्या सर्वांना आता माहिती आहे. आज आपण एआयच्या खऱ्या पॉवर इंजिनपासून सुरुवात करूया, म्हणजे डेटा प्रोसेसिंग आणि स्पीड. हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. एका रिसर्च आर्टिकलमध्ये अतिशय सुंदर तुलना केली होती. माणसाचा मेंदू हा एक अत्यंत प्रगत बायोलॉजिकल कम्प्युटर आहे, पण त्याची माहिती प्रोसेस करण्याची गती ही रासायनिक प्रक्रियांवर अवलंबून असते. आपल्या मेंदूतील सिग्नल्स जास्तीत जास्त 120 मीटर प्रति सेकंड या वेगाने प्रवास करतात. पण त्याच तुलनेत कॉम्प्युटरमधील इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स जवळपास प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात. जेव्हा आपण या दोन गोष्टींची तुलना करतो ना, तेव्हा एआयची खरी ताकद समजते. हाच तो मुख्य पॉइंट आहे जिथून मशीनचा वर्चस्व सुरू होतो. आपल्या सोर्सेसमध्ये लार्ज लँग्वेज मॉडेल्स म्हणजे LLMsच्या ट्रेनिंग प्रक्रियेचा डेटा दिला आहे. आता विचार करा, एखादा अत्यंत हुशार डॉक्टर किंवा संशोधक तो आपल्या संपूर्ण आयुष्यात जास्तीत जास्त किती वैद्यकीय पुस्तके वाचेल? काही हजार? हो, आणि ती माहिती वाचायला, समजून घ्यायला वर्षांचा वेळ लागेल त्याला. अगदी बरोबर. पण एका प्रगत एआय मॉडेलला जगातील उपलब्ध असलेला सर्वच्या सर्व वैद्यकीय डेटा म्हणजे लाखो पेपर्स, कोट्यावधी पेशंट्सच्या नोंदी अवघ्या काही दिवसांत किंवा आठवड्यांत फीड केला जातो. बापरे. आणि मशीन फक्त हा डेटा साठवत नाही, तर त्यातून पॅटर्न शोधते. माणसाच्या मर्यादित मेमरीला जे पॅटर्न कधीच दिसू शकणार नाहीत, ते हे अल्गोरिदम्स सेकंदात पॉइंट आउट करतात. ही क्षमता केवळ वेगाची नाहीये, तर ती माहितीच्या स्केलची आहे. अगदी अचूक. आणि ही जी पॅटर्न ओळखण्याची क्षमता आहे ना, तीच आपल्याला चर्चेच्या पुढच्या आणि सर्वात महत्वाच्या टप्प्याकडे घेऊन जाते. तो टप्पा म्हणजे डीप लर्निंग. डीप लर्निंग मध्ये याला ब्लॅक बॉक्स म्हटलं आहे. कारण मला आठवतंय, सुरुवातीच्या काळात आपण कम्प्युटरला सांगायचो की जर ए असेल तर बी कर. आपण कोड लिहायचो, नियम बनवायचो आणि मशीन ते फॉलो करायची. हो, तो जुना काळ होता. पण आता या डीप लर्निंगने हा संपूर्ण पॅराडाईमच बदलून टाकला आहे. आता आपण मशीनला नियम सांगत नाही, आपण फक्त त्यांना डेटा देतो आणि म्हणतो की तूच नियम शोधून काढ. खरंय. हे ऐकायला जेवढं थ्रिलिंग वाटतं तेवढंच ते गुंतागुंतीचं आहे. मला खरंच कुतूहल आहे की या न्यूरल नेटवर्क्सच्या आत नक्की काय चाललेलं असतं. हे समजून घेण्यासाठी आपल्याला मानवी मेंदूच्या रचनेकडे थोडं लक्ष द्यावं लागेल, कारण डीप लर्निंगचे आर्किटेक्चर त्याच प्रेरणेतून बनले आहे. म्हणजे न्यूरॉन्ससारखं. हो, बघा, आपल्या मेंदूमध्ये कोट्यावधी न्यूरॉन्स असतात जे सायनॅप्सेसद्वारे एकमेकांना जोडलेले असतात. जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट शिकतो तेव्हा या न्यूरॉन्सच्या मधील कनेक्शन मजबूत किंवा कमकुवत होते. आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्समध्येही याच संकल्पनेवर आधारित नोड्स असतात. नोड्स. हे नोड्स थरांमध्ये किंवा लेयर्समध्ये मांडलेले असतात. एक इनपुट लेयर असतो, एक आउटपुट लेयर असतो आणि त्यामध्ये अनेक हिडन लेयर्स असतात. जेव्हा आपण एखादा डेटा या नेटवर्कमध्ये टाकतो, समजा एखाद्या आजाराचा एक्स-रे, तेव्हा हा डेटा या हजारो नोड्समधून प्रवास करतो.
आणि प्रत्येक लेयर त्या एक्स-रे मधील वेगळ्या गोष्टीचं विश्लेषण करत असतो, बरोबर? अगदी बरोबर. जसे की पहिला लेयर फक्त लाईन्स आणि एजेस बघेल, पुढचा लेयर काही आकार शोधेल. तंतोतंत. आणि या प्रत्येक नोडला काही वेट्स आणि बायसेस दिलेले असतात. सुरुवातीला मॉडेलला काहीच माहीत नसते, ते रँडमली अंदाज लावते. पण जेव्हा ते चुकीचे उत्तर देते तेव्हा काय होतं? तेव्हा बॅक प्रोपगेशन नावाची एक गणितीय प्रक्रिया घडते. मॉडेल स्वतःला सांगते की माझे उत्तर इतक्या टक्क्यांनी चुकले आहे, आणि मग ते मागे जाऊन त्या सर्व नोड्सचे वेट्स ॲडजस्ट करते, जेणेकरून पुढच्या वेळी उत्तर अधिक अचूक येईल. म्हणजे ते स्वतःच्या चुकांमधून स्वतःच शिकते. हो, आणि जेव्हा अब्जावधी डेटा पॉइंट्सवर ही प्रक्रिया लाखो वेळा चालवली जाते, तेव्हा हे नेटवर्क अशा लेव्हलची समज विकसित करते जी तयार करणाऱ्या इंजिनियर्सनाही पूर्णपणे उलगडत नाही. म्हणूनच तुम्ही मगाशी म्हणालात तसं त्याला ब्लॅक बॉक्स म्हटले जाते. हे खरंच अचंबित करणार आहे. म्हणजे आपण एका अशा सिस्टीमबद्दल बोलत आहोत जी स्वतःची समज स्वतःच विकसित करत आहे. आणि जेव्हा आपण ही क्षमता आजकाल जनरेटिव्ह AI मध्ये पाहतो, जिथे मॉडेल्स स्वतः कोडिंग करत आहेत, नवीन औषधांचे फॉर्म्युले डिझाईन करत आहेत, तेव्हा मला वाटतं आपण कुठेतरी त्या लक्ष्मण रेषेच्या जवळ पोचत आहोत, ज्याला आपण आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणजेच AGI म्हणतो. हां, खूप संवेदनशील मुद्दा आहे. आपल्या सोर्सेसमधील काही एक्सपर्ट्सच्या मते आपण AGI पासून दशके दूर आहोत, तर काहींच्या मते हे अवघ्या काही वर्षात घडणार आहे. पण आपण या AGIची खरी व्याख्या कशी करायची? सध्याचे AI आणि AGI मध्ये नेमका फरक काय असेल? बघा, सध्या आपण जे AI पाहतो त्याला नॅरो AI म्हणतात. नॅरो AI, ओके. म्हणजे ते एका विशिष्ट कामात माणसाला हरवू शकते. बुद्धिबळ खेळणारा अल्गोरिदम फक्त बुद्धिबळात जगात भारी असेल, पण त्याला तुम्ही कविता लिहायला सांगितली तर तो 0 आहे. लँग्वेज मॉडेल्स भाषा उत्तम हाताळतात, पण त्यांना लॉजिकल गणित सोडवणे जड जाते. बरोबर. पण AGI म्हणजे अशी सिस्टम जिच्याकडे क्रॉस डोमेन ज्ञान असेल. सोप्या भाषेत सांगायचे तर एक अशी बुद्धिमत्ता जी कोणत्याही नवीन बौद्धिक समस्येचा सामना करू शकेल, नवीन गोष्टी शिकू शकेल, आणि तेही मानवी क्षमतेच्या बरोबरीने किंवा त्याहून अधिक चांगल्या प्रकारे. बापरे. जेव्हा AGI अस्तित्वात येईल तेव्हा ते केवळ डेटावर प्रोसेस करणार नाही, तर ते स्वतःचे हायपोथेसिस बनवेल, स्वतः प्रयोग करेल आणि नवनवीन सिद्धांत मांडेल. आणि इथेच सिंग्युलॅरिटीची संकल्पना समोर येते. आपल्या एका रिसर्च पेपरमध्ये याचा खूप सविस्तर उल्लेख आहे. मला तो वाचताना खरंच खूप वेगळं वाटलं. काय होतं त्यात? जर एखाद्या AGI सिस्टमने मानवी बुद्धिमत्तेची बरोबरी केली आणि तिला कोडिंगचं पूर्ण ज्ञान असेल, तर ती सिस्टम स्वतःच्या कोडमध्ये सुधारणा करू शकते. म्हणजे एक हुशार मशीन स्वतःपेक्षा अधिक हुशार मशीन बनवेल. ती दुसरी मशीन आणखी हुशार तिसरी मशीन बनवेल. आणि ही साखळी एका इंटेलिजन्स एक्सप्लोजनकडे जाईल, जिचा वेग आपण माणसं कल्पनेतही मोजू शकणार नाही. हे सर्व वाचताना एकीकडे वैज्ञानिक प्रगतीचा अभिमान वाटतो, पण दुसरीकडे अंगावर काटाही येतो. आणि तो काटा येणे अगदी स्वाभाविक आहे. कारण जेव्हा आपण अशा एक्सपोनेन्शियल प्रगतीबद्दल बोलतो तेव्हा त्याचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम तितकेच प्रचंड असतात. आणि हे परिणाम केवळ भविष्यात होणार नाहीयेत, ते आज ह्याच क्षणी सुरू झाले आहेत. अगदी. आपल्या रिसर्च पॅकमधील सर्वात मोठा भाग या तंत्रज्ञानामुळे येणाऱ्या ऑटोमेशन आणि मानवी नोकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांवर केंद्रित आहे. आजवर आपण नेहमी असा विचार केला होता की फक्त मजुरीची कामे जातील. हो, की फॅक्टरीतील शारीरिक श्रमाची कामे जातील आणि मानवी बुद्धीची म्हणजे कॉग्निटिव्ह लेबरची कामे सुरक्षित राहतील. पण AIने हा भ्रम पूर्णपणे मोडून काढलाय. हे तर आपण रोजच पाहतोय आता. डेटा अनालिसिस, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, कंटेंट क्रिएशन, एवढंच काय पण लीगल ड्राफ्टिंग आणि फायनान्शियल मॉडेलिंग सारखी कामं AI सिस्टम्स अत्यंत सहज आणि कमी वेळात करत आहेत. यामुळे व्हाईट कॉलर नोकऱ्यांमध्ये एक मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. पण या सगळ्या ऑटोमेशनच्या गदारोळात आपल्या सोर्सेसमध्ये एक अतिशय प्रॅक्टिकल आणि आशादायक मुद्दाही हायलाईट झालाय, आणि मला वाटतं यावर आपण विशेष लक्ष द्यायला हवंय. कोणता मुद्दा? तो मुद्दा म्हणजे जॉब्स आणि टॅलेंटचे विकेंद्रीकरण. जेव्हा आपण ग्लोबल मार्केटचा विचार करतो तेव्हा या AIमुळे आपल्याकडच्या, विशेषतः महाराष्ट्रातील आणि मराठी तरुणांसाठी एक पूर्णपणे नवीन संधीचं दालन उघडत आहे. मला हे वाचून खूप भारी वाटलं. हा खरोखरच एक अत्यंत महत्त्वाचा अँगल आहे. बघा, जेव्हा आपण म्हणतो की AI नोकऱ्या खातो तेव्हा आपण नाण्याची एकच बाजू पाहत असतो.
दुसरी बाजू अशी आहे की AI माणसाची क्षमता हजारो पटीने वाढवतो. बरोबर. पूर्वी ग्लोबल स्तरावर काम करण्यासाठी तुमच्याकडे सिलिकॉन व्हॅलीमधील डिग्री किंवा तिथे प्रत्यक्ष असणे आवश्यक मानले जायचे. पण आता तसं नाहीये. इंटरनेट आणि प्रगत AI टूल्समुळे भौगोलिक सीमा पुसल्या गेल्या आहेत. आज महाराष्ट्रातल्या एखाद्या टियर 2 किंवा टियर 3 शहरात, जसं की कोल्हापूर, नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये बसलेला एक मराठी तरुण, ज्याच्याकडे फक्त इंटरनेट कनेक्शन आणि AIचा योग्य वापर करण्याची समज आहे, तो जगातील कोणत्याही मोठ्या कंपनीसाठी काम करू शकतो. हे खरंय. आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग सारख्या नवीन क्षेत्रांचा उदय हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. AIला योग्य प्रश्न विचारून त्यातून हवे ते उत्तर किंवा कोड काढून घेणे हे आजच्या काळातील सर्वात मोठे स्किल बनले आहे. अगदी बरोबर. या व्यतिरिक्त आपण लोकलायझेशनबद्दलही बोलू शकतो. जगातील मोठी AI मॉडेल्स आधी फक्त इंग्रजी डेटावर ट्रेन झाली होती. पण आता जगभरात आणि भारतातही स्थानिक भाषांमध्ये, जसे की आपल्या मराठीत, अचूक काम करू शकणाऱ्या AI मॉडेल्सची प्रचंड मागणी आहे. हो, आणि इथे संधी आहे. नक्कीच. मराठी भाषेतील डेटासेट्स तयार करणे, भाषिक बारकावे AIला शिकवणे आणि आपल्या स्थानिक व्यवसायांसाठी AI टूल्स विकसित करणे, या पूर्णपणे नवीन इंडस्ट्रीज आज आकार घेत आहेत. आपल्या तरुणांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच. याला आपण AI इम्प्लिमेंटेशन म्हणू शकतो. जगातील प्रत्येक छोट्या मोठ्या बिझनेसला आता AI वापरायचं आहे, पण त्यांना ते कसे वापरावे हे माहीत नाही. इथेच आपल्याकडचे तरुण AI इंटिग्रेशन स्पेशालिस्ट म्हणून काम करू शकतात. स्वतःचे स्टार्टअप सुरू करून ग्लोबल क्लायंट्सना सर्व्हिसेस देऊ शकतात. ऑटोमेशनचा अर्थ असा नाही की मानवी प्रयत्नांची गरज संपेल. मग काय अर्थ आहे? त्याचा अर्थ असा आहे की मानवाचे काम एक्झिक्युशनकडून डायरेक्शनकडे वळेल. जोपर्यंत आपण AIला आपला प्रतिस्पर्धी न मानता त्याला आपले को पायलट बनवतो, तोपर्यंत संधी अमर्याद आहेत. आपल्या सोर्सेसमधील डेटा अगदी स्पष्ट सांगतो की ज्या गतीने जुन्या नोकऱ्या जातील, त्याहून अधिक वेगाने या नव्या प्रकारच्या नोकऱ्या निर्माण होतील. म्हणजे प्रश्न फक्त इतकाच आहे की आपण स्वतःला किती वेगाने अपस्किल करतो. अगदी तेच. अपस्किलिंग हाच तरणोपाय आहे. हे विश्लेषण खरंच खूप सकारात्मक आणि दिशा देणारे आहे. पण ऑटोमेशन आणि धोक्यांबद्दल बोलत असताना आपण गोपनीयता किंवा डेटा प्रायव्हसीच्या प्रश्नाकडेही दुर्लक्ष करू शकत नाही. हो, तो एक गंभीर मुद्दा आहे. सोर्सेसमध्ये नमूद केल्याप्रमाणे या मॉडेल्सना ट्रेन करण्यासाठी जो महाकाय डेटा लागतो, तो आपल्याच डिजिटल फुटप्रिंट्समधून येतोय. याशिवाय डीप फेक्स, सायबर सुरक्षेचे वाढते धोके आणि AIचा गैरवापर यासारख्या समस्या आधीच गंभीर रूप धारण करत आहेत. या सिस्टम्स जितक्या शक्तिशाली होत आहेत, तितकेच त्यांचे दुष्परिणाम नियंत्रित करणे कठीण होत चालली आहेत. आणि तिथे जागतिक पातळीवरील AI रेग्युलेशन्सची चर्चा सुरू होते. आज जगभरातील सरकारे आणि संस्था या तंत्रज्ञानावर नियंत्रण कसे ठेवायचे याचे कायदे बनवण्यासाठी धडपडत आहेत. या मॉडेल्सच्या पारदर्शकतेवर, त्यांच्या निर्णय प्रक्रियेवर आणि त्यांच्या वापराच्या सीमांवर नियंत्रण आणण्याचे खूप प्रयत्न सुरू आहेत. पण हे काम सोपं नाहीये. का बरं? कारण तंत्रज्ञानाचा वेग आणि कायदे बनवण्याचा वेग यात खूप मोठी तफावत आहे. कायदे नेहमीच तंत्रज्ञानाच्या एक पाऊल मागे चालतात. जेव्हापर्यंत एखादा कायदा पास होतो, तोपर्यंत टेक्नॉलॉजी 2 पिढ्या पुढे गेलेली असते. हे मात्र खूपच खरं आहे. आजच्या या संपूर्ण चर्चेचा आपण जर आढावा घेतला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही नुसतीच एक नवीन टेक्नॉलॉजी नाही किंवा इंटरनेटचा पुढचा व्हर्जन नाही. ही मानवी उत्क्रांतीच्या इतिहासातील अशी एक क्रांती आहे जी कदाचित अग्नी किंवा चाकाच्या शोधापेक्षाही मोठी असू शकेल. आपण डेटाच्या वेगापासून ते न्यूरल नेटवर्कच्या गुंतागुंतीपर्यंत आणि AIGच्या शक्यतेपासून ते आपल्या मराठी तरुणांसाठी असणाऱ्या ग्लोबल संधींपर्यंत अनेक पैलूंवर आज अतिशय सखोल चर्चा केली. होय, आणि या सर्व प्रवासात सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती हीच की हे तंत्रज्ञान आपल्यासाठी एक साधन आहे. त्याचं भविष्य हे आपण त्याला कसे आकार देतो यावर अवलंबून असणार आहे. अगदी खरंय. पण या सगळ्या माहितीचे आणि शक्यतेचे विश्लेषण केल्यानंतर शेवटी मला एका अशा प्रश्नाकडे लक्ष वेधावेसे वाटते, जो या उपलब्ध सोर्सेसच्या पलीकडचा आहे, पण आजच्या चर्चेचा नैसर्गिक निष्कर्ष नक्कीच आहे. कोणता प्रश्न? आपण AI रेग्युलेशन्सबद्दल बोललो की माणूस AIवर कायदे लादण्याचा प्रयत्न करत आहे. पण एक क्षण विचार करा,
जर भविष्यात आपण खरोखरच AGIच्या टप्प्यावर पोचलो, जिथे मशीन माणसापेक्षा अनेक पटींनी अधिक हुशार, अचूक आणि प्रगत असेल, तर अशा वेळी त्या प्रगत बुद्धिमत्तेला मानवाने बनवलेले कायदे आणि नियम मान्य होतील का? हा खूपच भयानक विचार आहे. की कदाचित अशी वेळ येईल जेव्हा AI स्वतःच असे ठरवेल की मानवाचे कायदे अपूर्ण आहेत आणि तो स्वतःला आणि कदाचित मानवालाही नियंत्रित करण्यासाठी स्वतःचे अधिक अचूक कायदे लिहू लागेल. आणि जर खरोखरच तसे झाले तर या पृथ्वीवर निर्णय घेणारा म्हणून मानवाचे स्थान नक्की कुठे असेल? हा प्रश्न अनुत्तरित आहे, पण आपण सर्वांनी यावर नक्कीच विचार करायला हवा. आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया.